गेल्या 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविकांची विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप सुरू असून आज येवल्यातील अंगणवाडी सेविकांनी पंचायत समितीवर कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले। शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, मानधन नको, वेतन हवे, पेन्शन चालू करावी, तसेच पोषण आहार चांगल्या प्रतीचा द्यावा अशा विविध मागण्यांसाठी येवल्यातील अंगणवाडी सेविकांनी पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहील असा पवित्रा या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे येवला प्रकल्पातून आम्ही महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने आम्ही 4 डिसेंबर 2023 पासून आम्ही या बेमुदत संप पुकारलेला आहे। या शासनाने आम्हाला नुसते आश्वासनच दिलेले आहे। या आश्वासनापोटी आम्ही आज आचारसंहिता निवडणुका लागण्याची वेळ आली तरी या शासनाने आमची कुठलीही पूर्तता केलेली नाही। आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, आम्हाला मानधन नको, वेतन हवे। आम्हाला आता मानधन नको आहे, आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा पाहिजे, आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे, आम्हाला शासकीय पेन्शन पाहिजे। आम्हाला 34 वर्ष झाली या प्रकल्पात काम करून, तर आम्ही 250 रुपयावरून काम करत आलेलो आहे। आज रोजी सिलेंडरचा काय भाव झालेला आहे, त्या 10,000मध्ये आम्ही काय काम करायचं, कसं घर चालवायचं, कसे मुलांचं शिक्षण करायचं, आरोग्य पाहायचं, कसं जीवन जगायचं, हे आम्हाला या शासनाला काहीच त्याचं गांभीर्य नाही। पोषण आहार सुद्धा व्यवस्थित नाही, अर्धा किडका आणि अर्धा चांगला असा पोषण आहार दिला जातो, तर कसं कुपोषण सुधारणार? आणि हे म्हणतं कुपोषण सुधारणा होईल, कुपोषण सुधारणा करा, कसं होईल? असं किडकं धान्य जर देऊन कुपोषण सुधारत असेल तर या शासनाने त्या पोषण आहारावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। 4 डिसेंबरपासून आमचा संप चालू आहे। ते म्हणते पोरं कुपोषित होतील, तुम्ही आहाराची पूर्तता करा, आम्ही ग्रामपंचायतीला देऊ, आम्ही आमच्याकडे देऊ, आम्ही तामक्याकडे देऊ, आम्ही देऊ देणार नाही। कारण आम्ही संप कशासाठी केला? आमच्या पोटासाठी केलेला, आम्ही काही जास्त याचं हे नाही केलेली। तुम्ही सांगितले 26,000 आम्ही सही करतो, तुम्ही 17-10,000 सही करू राहिले, आम्ही कसं मान्य करणार ते? आम्ही आता नागपूरला मोर्चा केला, त्यात त्यांनी अशीच सांगितलं। त्यामध्ये आदित्य तटकरे आले, तिने 17,000 केली, आम्हाला 17,000 मान्य नाही, 20,000 तिने पगार द्यावा। आम्ही आज त्यात संप मिटवायला तयार आहे ना। 26 20वर तरी सही करायची, ती 17 12 करू राहिली, आम्ही त्याला मान्य नाही। पण मुलं कुपोषित झाली, तिने आमचा पण विचार करावा। आम्ही कसं काय त्याच्यावर 10,000 भागायचं? आम्ही 93 पासून कामं करू, 93 पासून आमच्या काही मदतनीस कार्यकर्त्या मरून गेल्या पगाराची वाट बघता तर अजून पगारसुद्धा वाढवला नाही त्यांनी याच्यामध्ये काहीतरी आमचा विचार करावा। आम्ही सगळ्या मान्य त्यांच्या करायला तयार आहे, पण त्यांनी पण आमची अट करा। आम्ही तोपर्यंत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संप मिटवणार नाही आणि कोणालाही पण आहार शिजू देणार नाही। त्याच्यावर आम्ही कोणी जर आहार शिजवायला तिथं आलं, बचत गट येऊ, सरपंच येऊ, ग्रामसेवक येऊ, कोणी पण येऊ, त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही। लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफी करिता संपर्क करा आचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग। संपर्क संतोष बटाव, बुंदेलपुरा, येवला। मोबाईल नंबर 98 50 57 67 69।